लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ज्योतिर्लिंग यात्रेतील विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, यात्रा कमिटीचं आवाहन। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी धावती भेट देत श्री ज्योतिर्लिंग देवाचं आणि पालखीचं सपत्नीक दर्शन घेतलं। वडूज तालुका खटाव येथील ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त रविवारी दिनांक 6 ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गोडसे यांनी पालखी सोहळ्यादरम्यान केलं। यावेळी निलेश संभाजीराव गोडसे काका, उपाध्यक्ष हनुमंत महादेव गोडसे, महेश नारायण गोडसे दादा, सचिन उत्तम गोडसे यांना, खजिनदार डॉक्टर रोहन राजेंद्र गोडसे, नवनाथ राजाराम गोडसे, मोहन सुदाम गोडसे, सचिव अमोल सयाजी गोडसे, निलेश अंगदराव गोडसे, तानाजी बापूराव पवार, प्रतीक चंद्रशेखर गोडसे, नितीन शिवाजी जगदाळे, सहसचिव संजय ज्योतिराम गोडसे, बंटी, रविराज गोडसे, तुषार गोडसे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। सोहळा संपन्न होत आहे। त्या महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी 2 ते 8 या कालावधीमध्ये ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे 14 तारखेला डोळ्याचं शिबिर आणि रक्तदान शिबिर आपण मंदिर परिसरात आयोजित केलेलं आहे। 16 तारखेला हा बहारदार लावण्याचा कार्यक्रम यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित केलेला आहे। या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील 200 आणि 300 पुस्तके यांच्या सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। तसेच बैलगाडीच्या शर्यती आमचे मुख्यमंत्री घनश्याम गोडसे आणि त्यांच्या सहकारी, तसेच कुस्त्याचं मैदान यात्रा कमिटी व भैरवनाथ यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी पहिल्यांदाच कुस्त्याचं मैदान आम्ही मंदिराच्या आयोजित केलेलं आहे। जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि यात्रा कमिटी सहकार्य करावे हे
लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.